सगळ्यांचं भाग्य आहे आणि अशा पवित्र मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी, उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। आज आम्ही जेव्हा चर्चा करत होतो, मला खरं तर बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे मनापासून कौतुक करायचं आहे, मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की एखादं मिशन घेऊन जर आपण कामाला लागलो तर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये देखील गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करू शकतो। देशात जर पहिलं कोणी दाखवलं असेल तर ते बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनने दाखवलं। मला आता पालकमंत्री महोदय सांगत होते की ही मूर्ती या ठिकाणी उभी करत असताना किती अनंत अडचणी आल्या। एव्हिएशन अथॉरिटीचं काय म्हणणं होतं, जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याला परवानगी दिली, त्यावेळी देखील काही अडचणी आल्या असतील, परंतु एखादं चांगलं कार्य करायचं म्हटल्यानंतर नियती आपल्या हातून देखील चांगलं घडवत असते। मिलिंदजी हुशार आहे। मी त्यांना म्हटलं मला पुण्याला कार्यक्रमाला जायचंय, त्याच्यामुळे मला परवानगी पहिल्यांदा द्या। त्यांनी सांगितलं की परवानगी जर पाहिजे असेल तर एक काम करावं लागेल, तरच तुम्हाला आम्ही इथनं जाऊ देणार आणि पहिलं बोलायला देणार। त्यांनी मला सांगितलं की जे असोसिएशन आम्ही चालवतो, ज्या असोसिएशन मधनं 450 ते 500 कोटी रुपयाचा उद्योजक म्हणून टर्नओव्हर होतो, ज्या असोसिएशनच्या माध्यमातून 1500 ते 2000 मुली का लागलेली आहेत, बेरोजगार तरुणांना आणि तरुणींना तुम्ही रोजगार दिलाय, अशा असोसिएशनच्या ट्रेनिंग सेंटरसाठी तुम्हाला जागा आवश्यक आहे असं मिलिंदजी आपण मला सांगितलं। आज संजयजी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या समोर मी तुम्हाला शब्द देतो, ज्या पवित्र ठिकाणी तुम्ही मला बोलवलेलं आहात, ज्या पवित्र ठिकाणी येऊन गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली, तिथं तुम्ही मागणी काय केली तर या असोसिएशन तुम्हाला चालवायचं आहे। तुमच्या घेऊन तुम्हाला जी आवश्यक जागा आहे ती देखील देण्याची भूमिका उद्योग विभागामार्फत नक्की घेतली जाईल, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो। आजचं कारण जर आपण बघितलं तर एकामेकावर टीका करणं, एकामेकाची बदनामी करणं, कोण चालू असतील तर कशा दूर करायचं, अशा राजकारणाला खऱ्या अर्थानं जे इतकं बदनामी राजकारण करतायत त्यांना देखील कधीतरी या गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर येऊन नतमस्तक व्हावं अशी माझी त्यांना सूचना आहे। कारण गौतम बुद्धांनी नुसता अहिंसेचा विचार दिला नाही, समोरच्याला देऊ नये, देऊन त्याचं जीवन उद्ध्वस्त करू नये अशा पद्धतीने देखील दिलेला काही लोकांना तंतोतंत लागू पडतो। मग अशी मला कोणीतरी विचारलं की राजकारणामध्ये असं झालं, राजकारणामध्ये तसं झालं। आज राज्याच्या राजकारणामध्ये मी असेल किंवा संजय शिरसाट साहेब असतील, यांना जी मंत्रिपदं मिळालेली आहेत महायुतीच्या या संपूर्ण सरकारमध्ये, याचं कारण फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत। आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय। पण काम करत असताना जनसामान्यांचं हित आणि सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका आमचं महायुतीचं सरकार घेत आहे, मला सगळ्यांना समाधान आहे। आणि म्हणून जातीभेदीमध्ये भेद व्हावा, कुठची जात मोठी आहे कुठची जात छोटी आहे याच्यावर त्याचं कर्तृत्व ठरावं असे समजणारे आम्ही कार्यकर्ते नाहीत। तर आम्ही सगळ्या जातीपातीच्या, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सगळे कार्यकर्ते आहोत। आणि आज देखील आज या कार्यक्रमानिमित्तानं, ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या पक्षाच्या वतीनं जी तुम्हाला सर्व सहकार्यांना शब्द देतो की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडनं कधी जातीचं राजकारण होणार नाही, जातीपातीचं राजकारण होणार नाही, कोण खालच्या दर्जाचा आहे, कोण उच्च दर्जाचा आहे, कोण कुठच्या जातीचा आहे, याच्यापेक्षा कर्तृत्व आणि नेतृत्व हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि त्याला ताकद देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारलेली आहे। एवढाच शब्द मी आपल्याला देतो। आज खरं तर हा अख्खा कार्यक्रम मला थांबायचं होतं, मला ऐकायचा देखील होता, परंतु माझा पुण्याला पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळं इथून मला जावं लागतंय, हा कार्यक्रम अर्धवट सोडून जावा लागतोय। त्याबद्दल संजयजी तुमची, अतुलजी तुमची देखील आणि मिलिंदजी तुमची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। पण मित्र म्हणून शब्द देतो की तुमच्या असोसिएशनच्या मागं राजाश्रय उभं करण्याची जबाबदारी आज उद्योग मंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याने स्वीकारलेली आहे। एवढाच शब्द देतो, माझा आदर सत्कार धन्यवाद देतो आणि केलेला सत्कार फुकट जाणार नाही हा शब्द देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।